डिजिटल भानगड. काय? एका तळ्याचं पाणी प्यायल्यानं कोणी अमर होतं? नक्कीच नाही. मग असं काय घडलं होतं 20 मार्च 1927ला महाडच्या त्या चवदार तळ्यावर, ज्यामुळं अख्खा देश हादरून गेला? ज्या ठिकाणी पशुपक्षी पाणी पिऊ शकत होते, तिथे माणसाला मात्र बंदी होती. पण तेव्हाच एक महामानव उभा राहिला आणि कडाडला, आम्ही इथे अमर व्हायला नाही, तर आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करायला या ठिकाणी आलोय. ज्यांनी आपल्याला जगण्याचा हक्क दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची ही धगधगती कथा आहे. डिजिटल भानगडवर आज आपण उलगडणार आहोत महाडच्या त्या रणांगणाचा असा इतिहास जो कदाचित तुम्हाला माहीतही नसेल. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. इतिहासाच्या पानावर अनेक युद्ध रक्तानं लिहिली गेली, पण 20 मार्च 1927 रोजी महाडच्या भूमीवर एक असं युद्ध लढलं गेलं ज्या ठिकाणी शस्त्र नव्हती, तरीही तो प्रलय होता. आपण शाळेत शिकलो की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याही पलीकडे एक गरज असते आणि ती म्हणजे प्रतिष्ठा. एक काळ असा होता जेव्हा आबाळ सर्वांसाठी खुलं होतं, वारा सर्वांना स्पर्श करत होता, पण निसर्गाचं देणं असलेलं पाणी मात्र एका विशिष्ट वर्गासाठी विटाळ ठरत होता. पशुपक्षी ज्या तळ्यावर आपली तहान भागू शकत होते, त्या ठिकाणी माणसाला मात्र प्रवेश नाकारला जात होता. याच अन्यायाविरुद्ध उभा राहिला एक महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी झालेला संघर्ष नव्हता. ती एक क्रांती होती. ती नांदी होती समता, बंधुता आणि न्यायाची. ही लढाई एका जलाशयावर ताबा मिळवण्यासाठी नव्हती, तर शतकानुशतकं गुलामगिरीत जखडलेल्या मनांना आम्हीही माणसं आहोत ही जाणीव करून देण्यासाठी होती. आजच्या काळात जेव्हा आपण सहज नळ सुरू करतो आणि पाणी पितो, तेव्हा आपल्याला त्या पाठीमागच्या संघर्षाची दाहकता जाणवणार नाही. पण विचार करा, भर उन्हात तहान लागलेली असताना समोर पाण्याचा साठा असूनही केवळ जात आडवी येते, तेव्हा काळजाला पडलेली ती भेग किती मोठी असेल. सत्याग्रहाच्या त्या ऐतिहासिक क्षणी जेव्हा हजारो डोळे बाबासाहेबांकडे आशेने पाहत होते, तेव्हा बाबासाहेबांनी जे शब्द उच्चारले ते आजही कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तीच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. ते म्हणाले होते, हे चवदार तळ्याचं पाणी प्यायल्यानं आपण अमर होऊ अशातला भाग नाही. आजवर हे पाणी न पिताही आपण काही मेलो नव्हतो, पण आज आपल्याला चवदार तळ्यावर जायचंय. ते केवळ पाणी पिण्यासाठी नाही, तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसं आहोत हे जगाला सिद्ध करण्यासाठी. आपल्याला त्या तळ्यावर पाऊल टाकायचंय. या शब्दात एक प्रचंड मोठी ताकद होती. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं, हा लढा पोटाच्या भुकेपेक्षा स्वत्वाच्या भुकेसाठी आहे. ज्या निसर्गावर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही, त्या ठिकाणी मानवाने मानवाचा हक्क का हिरावून घ्यावा, हा प्रश्न त्यांनी केवळ सवर्णांनाच नाही तर संपूर्ण जगाला विचारला होता. त्या काळी सवर्ण समाजातील लोक, प्राणी आणि पक्षी ज्या पाण्याचा मुक्त वापर करत होते, त्याच पाण्याला स्पर्श करण्याची बंदी अस्पृश्य समाजाला होती. हा कोणता न्याय? निसर्गाने सर्वांना समान बनवलं असताना माणसाने निर्माण केलेल्या भिंतींनी माणसालाच पोरकं केलं होतं. महाडची ती सभा म्हणजे केवळ भाषण नव्हती, तर तो आत्मसन्मानाचा जागर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं की हिंदू, शीख, ख्रिश्चन किंवा मुस्लिम, पाण्याच्या पायरीवर निसर्गाच्या लेखी प्रत्येकजण समान आहे. मग समाजाने ही विभागणी का केली? हा लढा कोणत्याही एका धर्माविरुद्ध किंवा जातीविरुद्ध नव्हता, तर तो त्या मानसिकतेविरुद्ध होता, जी माणसाला पशुपेक्षाही हीन लेखत होती. मुंबई कायदे मंडळाने सार्वजनिक मालमत्तेवर सर्वांना समान हक्क देणारा कायदा संमत केला होता. पण कागदावरचा कायदा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संघर्षाची गरज होती. महाड नगरपालिकेने पुढाकार घेतला आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक सभा पार पडली. विशेष म्हणजे या लढ्यात बाबासाहेबांसोबत काही न्यायप्रिय सवर्ण बांधव देखील उभे होते. ही बाब अत्यंत महत्त्वाची, कारण बाबासाहेबांचा लढा माणुसकी टिकवण्यासाठी होता. सरकारी दप्तरी नोंद आहे की या सत्याग्रहात 3,000हून अधिक लोक सामील झाले होते. हा जनसागर पाण्यासाठी नाही, तर एका महामानवाच्या विचारांसाठी लोटला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या याच पाण्यानं अन्यायाविरुद्ध लढण्याची जी ऊर्जा दिली, तीच ऊर्जा पुढे भारतीय संविधानाच्या निर्मितीचा आधार बनली.
आज आपल्याला मिळणारे मूलभूत अधिकार, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर लाभलेली समानता या सर्वांची मुळं महाडच्या त्या चिखलात आणि पाण्यानं ओल्या झालेल्या बाबासाहेबांच्या हातात दडलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ पाणी प्यायलं नाही, तर त्यांनी शतकानुशतकं तहानलेल्या समाजाची अस्मिता तृप्त केली. त्यांनी शिकवलं की हक्क मागून मिळत नसतात, तर ते झुंज देऊन मिळवावे लागतात. आज चवदार तळ्याचा सत्याग्रह होऊन अनेक दशकं उलटली आहेत. पण आजही जेव्हा समाजात विषमतेचा चेहरा दिसतो, तेव्हा महाडच्या त्या गर्जनेची आठवण येते. आम्हीही माणसं आहोत हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. बाबासाहेबांनी दिलेला हा लढा केवळ पाण्याचा नव्हता, तर तो मानवी मूल्यांचा होता. आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय, शिक्षण घेतोय आणि सन्मानाने जगतोय. याचं संपूर्ण श्रेय महाडच्या त्या क्रांतीला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला जातं. चवदार तळ्याचं पाणी हे केवळ पाणी नाही, तर ते क्रांतीचं तीर्थ आहे. मित्रांनो, महाडचा हा इतिहास आपल्याला केवळ वाचायचा किंवा बघायचा नाहीये, तर तो आचरणात देखील आणायचा आहे. समता आणि बंधुतेचा जो दिवा डॉक्टर बाबासाहेबांनी पेटवला, तो तेवत ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी इतिहासासाठी आपल्या डिजिटल भानगड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड